राजकारणात नेत्यांची दुसरी पिढी सक्रिय होताना दिसतीये। रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे प्रभारी आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव राजकारणात सक्रिय होत आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विक्रांत जाधव आपलं नशीब आजमावणार आहेत। गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल जिल्हा परिषदेच्या गटातून विक्रांत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। मिनी विधानसभा म्हणून ज्या जिल्हा परिषदेकडे बघितलं जातं त्या जिल्हा परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि फॉर्म भरायला आता सुरुवात झाली आहे। कोकणामध्ये देखील याची अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि कोकणामधले जे राजकारणी आहेत त्यांची दुसरी फळी सध्या राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसते। भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत जाधव हे अंजनवेल जिल्हा परिषदेमधनं निवडणूक लढवणार आहेत आणि आपलं नशीब आजमावणार आहेत। आपल्यासोबत विक्रांत आहे। कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे बघतोस? गेले 30-32 वर्ष माझे वडील आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय भास्कर जाधव साहेब हे गेले 30-32 वर्ष या राजकारणामध्ये समाजसेवेमध्ये आहेत। माझ्या वयाच्या अवघ्या 1 वर्ष मी जेव्हा वयाचं माझी झाली पूर्ण तेव्हा ते पहिल्यांदा लोकप्रतिनिधी झाले आणि तेव्हापासून मी माझ्या घरात राजकारण बघतोय। त्यामुळे कुठेतरी स्वाभाविक आहे की माझ्या मनामध्ये आपण ह्या राजकारण क्षेत्रामध्ये यावं असं वाटून गेलं आणि गेले 3-4 वर्ष मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून 3-4 वर्ष काम करतोय। तेच करत असताना साहेबांच्या मतदारसंघात देखील मी गेले 3-4 वर्ष लक्ष देतोय। त्यामुळे मी यावेळेस या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे। आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा विकासाचा मुद्दाच घेऊन मतदारांकडे गेलेला आहे आणि तोच मुद्दा मी मतदारांकडे घेऊन जाणार आहे। उमेदवारीमुळे अनेक नाराज झाले त्या गटामध्ये असं बोललं जातंय, नेमकी काय वस्तुस्थिती आहे आणि लोकांचा आग्रह काय होता? असं की नाराज तर अनेक नाही, मला ते एकच झालेत, अनेक झालेले मला तर माहीत नाही। परंतु खरं जर त्या गटाची राजकीय पार्श्वभूमी बघाल तर ती आदरणीय मुळेभाऊ जे आमचे तालुकाध्यक्ष आहेत गुहागरचे, त्यांची ती खरी उमेदवारी होती आणि त्यांच्या मनाचा तो मोठेपणा होता की त्यांनी ती मला उमेदवारी लोकांपर्यंत नेऊन आणि लोकांच्या मार्फत ती मला देऊ केली आहे। त्यामुळे कोणी नाराज असण्याचं काय कारण नसावं। कशा पद्धतीने विजय मिळवणार? विजय तर आपण नक्की मिळवणार आणि तो मोठ्या फरकाने मिळवणार, पण आत्ताच काय घोषणा करत नाही। तरी देखील आजच्या घडीला मी 2.5 ते 3-3.5 हजार मतांनी निवडून येवढं निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।